Lord, I welcome you to Rivers of Life Church once again. शुभ सकाळ चर्च. आज परत एकदा तुमचं स्वागत आहे रिव्हर्स ऑफ लाईफ चर्च मध्ये. God is good all the time and all the time God is good. परमेश्वर नेहमी चांगला आहे आणि नेहमी परमेश्वर चांगला आहे. Amen. Amen. Let's pray. तर आपण सगळे प्रार्थना करूया. Thank you Father, we praise you, we give you glory, we give you all the honor Father God. धन्यवाद प्रभू, सर्व महिमा आणि आदर आम्ही तुला देत आहे. Thank you Father, for you had been good throughout the week Father. धन्यवाद प्रभू, तू ही पूर्ण मागील आठवडा आमच्या बरोबर चांगला राहिलास म्हणून. And you are always good to us. आणि तू नेहमी आमच्या बरोबर चांगला आहेस. Thank you Father once again for bringing us back together to hear and listen to you. आणि धन्यवाद प्रभू, तू परत एकदा आम्हाला इथं आणलेला आहे तुझ्याकडून ऐकण्यासाठी. Thank you Lord, you are preparing the hearts. आणि धन्यवाद प्रभू, तू सगळ्यांचं हृदय तू तयार करत आहेस To listen ऐकण्यासाठी and faith to act. आणि विश्वास जे आहे ते कार्य करण्यासाठी. Thank you Father God, I pray that your children may be filled with the knowledge of your will. आणि धन्यवाद पिता, मी प्रार्थना करत आहे तुझे जे लेकरं आहे ते तुझ्या ज्ञानाने भरून जावं. In all wisdom and spiritual understanding. आणि सर्व बुद्धीनी आणि सर्व आत्मिक गोष्टींनी भरून जावं. That they may be walk worthy of you. याच्यासाठी की ते तुझ्या योग्यतेमध्ये चालावं. Being fruitful in every good works. आणि सर्व चांगल्या कार्यामध्ये And increasing in the knowledge of you. अधिक आणि अधिक फळदायी होऊन तुझ्या ज्ञानामध्ये वाढ. And of Christ Jesus. आणि येशू ख्रिस्तामध्ये. Strengthened with all might. आणि पूर्ण सामर्थ्यामध्ये. According to your glorious power. आणि तुझ्या महिमा ही सामर्थ्यामध्ये. With patience and long suffering. आणि जे धैर्य आहे आणि जे बरेच लांबपर्यंत धीरज जी आहे त्याच्यामध्ये. With joy. आणि आनंदामध्ये. Thank you Father God. धन्यवाद पिता. Give us utterance of Father God to speak. आणि आम्ही तुझं उच्चारण मागत आहे परमेश्वर बोलण्यासाठी. Lord, let your anointing rest upon Priya to interpret. आणि परमेश्वर प्रियावरती तुझं जे अभिषेक आहे ते असू दे भाषांतरसाठी. Thank you Lord. धन्यवाद प्रभू. We praise you and give you glory in Jesus name. Amen. आम्ही तुला महिमा देत आहे येशूच्या नावामध्ये आमेन. So welcome back church. तर चर्च तुमचं परत एकदा स्वागत आहे. So last day we were speaking about delay. God's delay is not a denial. आणि मागच्या आठवड्यात आपण शिकत होतो की परमेश्वराकडून जे उशीर आहे याचा अर्थ त्याचा नाकार नाही. We saw about Jesus how he raised Lazarus. आणि आपण बघितलंय की येशू ख्रिस्तानी कसं लाजरसला जिवंत केलं. We saw the life of Abraham. आणि आपण अब्रामाच्या जीवनाकडे सुद्धा पाहिलं. That even as he started walking and obeying God. आणि जसं तो परमेश्वराबरोबर चालू लागला आणि विश्वासामध्ये राहिला. The promise did not come to fulfillment immediately. आणि जे अभिवचन परमेश्वराने दिलेलं आहे ते तातडीने लगेच त्याच्या जीवनात कार्य नाही आलं. It did not manifest immediately. आणि ते लगेच त्याच्या जीवनामध्ये घडून आला नाही. But God had a wonderful plan for Abraham and for us. पण परमेश्वराकडे अब्रामासाठी आणि आपल्यासाठी खूप अद्भुत अशी योजना आहे. But as Abraham kept walking, God prospered him, made him rich. आणि जसं अब्राम परमेश्वराबरोबर चालत राहिला तसं परमेश्वराने त्याला अधिक आणि अधिक धनवान आणि समृद्धीमध्ये चालवलं. But he became distracted, discouraged. पण तरीही अब्राम जे आहे ते गोंधळला आणि थोडासा विश्वासामध्ये हटला. God had to remind him and renew the covenant again and again. आणि परमेश्वराला त्याला आठवण करून देण्याची गरज पडली आणि त्यांनी जे दिलेलं अभिवचन आहे ते सारखं आणि सारखं त्याच्या पुढे आणण्याची गरज पडली. Amen. And the true fulfillment took 25 years to come in his life. आणि जे परमेश्वराने जे अभिवचन दिलेलं आहे ते त्याच्या जीवनामध्ये पूर्ण होण्यासाठी 25 वर्ष लागले. Amen. Abraham bore Isaac at the age of 99. आणि अब्रामाला जे इसाक आहे ते त्याच्या वयाचे 99 वर्षी झाला. Amen. So God is never too late.
not too early. आणि परमेश्वर जे आहे ते कधीच खूप उशीर पण करत नाही किंवा अगोदर पण कुठली गोष्ट करत God is नाही. beyond time and space. आणि जे परमेश्वर जे आहे ते वेळाच्या पलीकडे आहे. So today we will see what is delay. आणि आज आपण बघणार आहे उशीर म्हणजे ते काय आहे. Delay means to make something late or slow. आणि उशीर म्हणजे एखादी गोष्ट होण्यासाठी हळू होत आहे किंवा वेळ लागत आहे. To postpone or to defer. आणि पुढे ढकलण्यात येत आहे किंवा मग पुढे जात आहे To hold up. किंवा थांबून आहे. To keep something hindered or slowed down. आणि कुठल्याही गोष्टीसाठी काहीतरी अडथळा येत आहे. Amen. आमेन. Delay means to make something low, to make something late or slow. उशीर म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी कुठला तरी अडथळा आहे म्हणून त्या गोष्टीला उशीर होत आहे. Amen. But there is a purpose and plan behind the delay. पण त्याच्या मागे पण काहीतरी योजना आहे. God's plan for your life always for your good. आणि परमेश्वराची जी योजना आहे तुमच्या जीवनासाठी नेहमी चांगलंच आहे. But the primary motive for the delay is your unbelief. आणि एखादी गोष्ट तुमच्या जीवनामध्ये जर होत नसेल, घडत नसेल किंवा उशीर होत असेल, त्याचं मागचं जे कारण जे आहे ते तुमचं विश्वास Is your unbelief. जे तुमचं जे विश्वास आहे जे परमेश्वरावरती नाही आहे किंवा मग विश्वासापासून तुम्ही जे हटलेले आहे. You may start well, but you may stumble in the middle. आणि सुरुवात तुम्ही चांगलं करत असेल पण कुठं ना कुठं तुम्ही मध्ये गेल्यावर किंवा शेवटी आल्यानंतर मागे हटता. But God will never leave you or forsake you. पण परमेश्वर तुम्हाला कधी सोडणार नाही किंवा त्यागणार नाही. The plans that He has for your destiny will surely come to pass. आमेन. आणि परमेश्वराची जी योजना तुमच्या जीवनासाठी आहे ते नक्कीच घडून येणार. Heaven and earth will pass away, but His word shall never depart. आणि स्वर्ग आणि हे जग जे आहे ते नाहीच होईल पण त्याचे जे वचन आहे ते सर्व काळासाठी आहे. The word that God sent forth shall never return void unto Him. आणि जे परमेश्वराने वचन पाठवलेलं आहे ते कार्य केल्याशिवाय कधी माघारी असं जाणार नाही. But it shall prosper and accomplish what it has been sent forth for. पण ज्या कार्यासाठी त्याला पाठवण्यात आलेलं आहे ते कार्य पूर्ण करणारच. Now we see the primary motive of the devil is to delay your blessing, is to keep you from doubting and believing that God is able. आणि सैतानाचं सगळ्यात महत्त्वाचं कार्य म्हणजे हे आहे तो नेहमी अडथळा आणत असतो ह्याच्यासाठी की तुम्ही गोंधळात पडावा आणि विश्वासापासून हटावं. Amen. The tools that the devil devises are to put you in fear, doubt. आणि सैतान जे कार्य करत असतो ते ह्याच्याद्वारे आहे की तो तुमच्या मनामध्ये संशय टाकत असतो आणि भीती निर्माण करत असतो. Unbelief, distraction, discouragement. आणि तुम्ही नकारात्मक होत असता किंवा मग दुःखी होत असता. And put every thoughts in your mind. आणि तुमच्या मनामध्ये सर्व जे नकारात्मक विचार आहे ते आणत असता. That becomes a stronghold in your life. आणि ते तुमच्या जीवनामध्ये एक डोंगरासारखं बनून जातं जे सैतानाकडून आहे. If you start murmuring and grumbling in your trials, you will remain in that situation forever. जर तुमच्या समस्यामध्ये नेहमी तुम्ही कुरकुर करत राहाल, किटकिट करत राहाल तर तुम्ही त्या समस्यामधून कधीच बाहेर येणार नाही. You will see yourself there only. तुम्ही स्वतःला तिथेच बघणार आहात. Amen. Remember, the 2 weeks journey became very long and tedious for the children of Israel to enter the promised land. आणि विचार करा की 2 आठवड्याचं जे थांबणं आहे ते प्रवास जे आहे त्याच्यामध्ये त्याला किती धीराने राहावं लागलं. Was delayed for 40 years. आणि ते जे आहे 40 वर्षासाठी उशीर झाला. Because of their murmuring and grumbling. याच्यासाठी की ते नेहमी किटकिट करत होते आणि कुरकुर करत होते. They forgot the faithfulness of God. आणि जे परमेश्वराचा विश्वासूपणा आहे ते विसरून गेले. They forgot how God brought them out from the wilderness. आणि ते विसरून गेले की परमेश्वराने कसं ते अरण्यातून त्यांना बाहेर आणलं. They forgot how God brought them out from the land of Egypt. आणि जे इजिप्त शहरामधून परमेश्वराने त्यांना कसं बाहेर आणलं ते सुद्धा विसरून when गेले. they were in slavery. जेव्हा ते गुलामीमध्ये होते. Amen. Amen.
And we see, so these are the main stumbling blocks for the delay. आणि हे जे आहे तेच अडथळं आहे जे आपल्या कार्यामध्ये उशीर करत असतात. Now turn me to Exodus verse 32. तर आपण वचनाकडे बघूया. Exodus 32 verse 1 to 4. Exodus 32 verse 1 to 4. निर्गम 32 अध्याय याचं 1 ते 4. Now when the people saw that Moses delayed coming down from the mountain, the people gathered together to Aaron and said to him, "Come, make us God that shall go before us. For as for this Moses, the man who brought us up out of the land of Egypt, we do not know what has become to him." And Aaron said to them, "Break off the golden earrings which are in the ears of your wives, your sons and your daughters, and bring them to me." So all the people broke the golden earrings which were in the ears and brought them to Aaron. And he received the gold from their hands, and he fashioned it with engraving tools and made a molded calf. Then they said, "This is your God, O Israel, that brought you out from the land of Egypt." तर आपण निर्गम 32 याच्या 1 ते 4 पासून बघूया. इस्रायली लोकांनी असे पाहिले की बरंच वेळ होऊन गेले तरी मोशे परतून खाली आला नाही. तेव्हा सर्व लोक आरोहण भोवती जमले व त्याला म्हणाले, "पहा, मोशेने आम्हाला मिस्र देशातून बाहेर आणले, परंतु मोशेचे काय झाले हे आम्हाला कळत नाही. म्हणून आमच्या पुढे चालित असे देव आमच्यासाठी तयार करा, आम्ही त्याचे मागे जाऊ." आरोहण लोकांना म्हणाला, "तुम्ही तुमच्या बायका, मुलं व यांचे कानातील सोन्याचे कुंडली माझ्याकडे आणा." मग सर्व लोकांनी त्याचे कडील सोन्याची कुंडली गोळा करून आरोनाकडे आणले. आरोनाने लोकांकडून ते सोने घेतले आणि ते ओतून व कोरणी करून त्यापासून वस्त्राची मूर्ती केली. मग लोक म्हणाले, "हे इस्रायली, पहा, हा तुमचा देव, यांनीच तुम्हाला मिस्र देशातून बाहेर आणले." Amen. So we see when Moses delayed his coming, the people exchanged the truth for the lie. आता आपण इथं बघत आहे मोशेला इथं यायला उशीर झाला म्हणून जे खोटं आहे त्याला लोकांना असं वाटलं की खरं आहे म्हणून ते करायला लागले. Amen. They exchanged the truth for the lie. आणि खोट्या बदलामध्ये त्यांनी बदल्यात त्यांनी खोटं खरं आहे म्हणून त्यांनी मान्य केलं. Although they knew God, they did not glorify Him. त्यांना माहिती होतं परमेश्वर कोण आहे तरी त्यांनी परमेश्वराला महिमा दिला नाही. And nor were they thankful to God. आणि परमेश्वराला धन्यवादित सुद्धा नव्हते. And changed the glory of the corruptible God into the image of corruptible things like man. आणि जे परमेश्वराला महिमा मिळायला पाहिजे होता पण हाताने बनवलेली गोष्टी जी आहे त्याला ते महिमा द्यायला सुरुवात झाली. Amen. They worship the creatures rather than the creator. आणि जे रचनाकर्त्याला सोडून जे रचना केलेली जे गोष्ट आहे त्याची ते महिमा करायला सुरुवात झाली. Amen. But still God was faithful. तरी जे परमेश्वर आहे ते विश्वास योग्य होता. God is good all the time. आणि परमेश्वर जे आहे ते नेहमी चांगलं आहे. God is merciful. आणि परमेश्वर दयाळू आहे. And His mercy endures forever. आणि त्याची दया जी आहे ते सर्व काळसाठी आहे. Amen. 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 So we see how the children of Israel acted when Moses delayed his coming. तर आपण इथं बघतो की जेव्हा मोजेसला यायला उशीर झाला तर इस्रायली लोकांनी कसं कार्य केलं. Amen. But God was gracious. पण परमेश्वर जे आहे ते दयाळू होता. When Moses saw, he became very angry. आणि जेव्हा मोजेसनी पाहिलं मोजेसला खूप राग आला. Worshiping the idols. ते मूर्तीची पूजा करत आहे म्हणून. Dancing and partying. आणि त्याच्यासमोर नाचत आहे, खात आहे, पित आहे. Amen. He became very angry.
मोजेसला खूप राग आला and he threw the 2 tablets of stone. आणि म्हणून मोजेसनी काय केलं ते जे 10 जे नियम दिले होते, जे दगड होता त्याला फेकून दिला And 3,000 children died on that day. आणि 3,000 लोक त्या दिवशी मेले. Amen. But when Jesus came, पण जेवेळेस येशू ख्रिस्त परत and आला when Peter preached the sermon, आणि जेवेळेस पेत्रानी स्वार्थ सांगितले 3,000 people were added to the church. आणि 3,000 लोक जे आहे त्यांचा उद्धार झाला आणि ते चर्चला जुडले गेले. Amen. आमेन. Amen. Moses pleaded unto God and prayed and interceded for the people of Israel. आणि जे मोजेस जे आहे ते मध्यस्थी करून परमेश्वराकडे दया असा मागत होता And God relented them. आणि परमेश्वराने त्यांना सोडवलं. Amen. Amen. Your breakthrough begins with your willingness to believe that it is possible. आणि तुमच्या जीवनामध्ये परमेश्वराचं कार्य जे आहे तुमच्या इच्छेने पूर्ण होत असतो. Amen. आमेन. Your breakthrough begins with your willingness to believe that it is possible. आणि तुमच्या जीवनात जे परमेश्वराचं कार्य आहे ते तुमच्या इच्छा किंवा तुमचा जे विश्वास असतो की आता घडणारच आहे किंवा हे होणारी गोष्ट आहे त्यावेळेसच घडत असतो. When a word of God comes to you, आणि जेवेळेस परमेश्वराचं वचन तुमच्यापर्यंत येत असतो, you may not see the change. You may not see the change immediately. आणि तुमच्या जीवनात लगेच जे परिस्थिती आहे ते बदललेलं तुम्हाला दिसून येत नाही. And you may wonder what is happening. तर तुम्हाला असं वाटेल की काय होत आहे. But remember, God will change you from the inside out. पण हे नेहमी लक्षात ठेवा, जे परमेश्वर जे आहे तुम्हाला नेहमी आतून बाहेर बदल करणार आहे. To bring the promises in manifestation. याच्यासाठी की जे परमेश्वराने दिलेलं अभिवचन आहे ते तुमच्या जीवनामध्ये प्रकट व्हावं. Amen. Amen. God will change the thing from the inside out. आणि परमेश्वर जे आहे जे परिस्थिती जे आहे ते आतून बाहेर बदलणार आहे. Remember, God had to change the name of Abraham to Abraham. आणि लक्षात ठेवा, अब्रामाचं नावाला सुद्धा परमेश्वराला बदलावं लागलं. And Sarai to Sarah. आणि जे सराय आहे तिला सहारा असं नाव देण्यात आलं. And he said, you will be the father of many nations. आणि मग त्याला म्हटलं की तू जे आहे पूर्ण राष्ट्रांचं पिता होणार आहेस. And promised Sarai that she will give birth to many daughters. आणि साराला हे अभिवचन दिलं की तू अधिक आणि अधिक मुलं असं जन्माला आणशील. Amen. So God declared them as father of faith. आणि मग जे परमेश्वर आहे अब्रामाला विश्वासाचा पिता असं नेमलं. Amen. So in order to get this, to get the manifestation, to get the promises to effect, Abraham had to wait 25 years. आणि परमेश्वराने जी दिलेलं अभिवचन ते पूर्ण होण्यासाठी अब्रामाला 25 वर्ष थांबावं लागलं. But as he started waiting and believing on God, आणि जेवेळेस अब्रामाला थांबावं लागलं आणि जेवेळेस तो परमेश्वरावरती थांबून होता, he became strong in faith. आणि तो विश्वासामध्ये दृढ होत गेला. He did not vary at the promise. आणि जे परमेश्वराने अभिवचन दिलेलं आहे त्याच्यामध्ये डगमगलं नाही. Later on, he did not vary at the promise of God. आणि परमेश्वराने दिलेल्या अभिवचनामध्ये तो डगमगला नाही. But was strengthened, giving glory unto God. पण तो दृढ झाला आणि परमेश्वराला महिमा देत राहिला. And even God, what he had promised, it came to pass in his life. आणि परमेश्वराने जे अभिवचन दिलं ते सुद्धा खरं म्हणजे त्याच्या जीवनात घडून आला. See, faith does not deny the fact that you are sick. आणि जे विश्वास जे आहे हे जे काही घडत आहे त्याला खोटं असं ठरवत नाही. Faith does not deny the fact that you are going through hardships. आणि जे विश्वास जे आहे याच्याने हे सुद्धा हे पण पुरावा नाही आहे की तुमच्या जीवनामध्ये जे काही घडत आहे ते खोटं आहे. But faith gives you assurance. पण विश्वास जे आहे ते एक खात्री देत असते that it is able. हे होऊ शकते आणि हे शक्य आहे की परमेश्वर करू शकतो. That God is able. की परमेश्वराची योग्यतामध्ये आहे. And as you start believing and acting on it, आणि जसं तुम्ही विश्वास करायला लागा आणि कार्यामध्ये आणाल, it will come to pass. आणि हे तुमच्या जीवनामध्ये प्रकट होईल. So faith gives you an assurance that God is able.
आणि जे विश्वास जे आहे ते तुम्हाला खात्री पटवून देत असतं की परमेश्वर योग्य आहे आणि तो करणारच. So we saw the life of Abraham. तर आपण अब्राहमाचं जीवनाकडे पाहिलं, We saw the people of Israel. तर इस्रायलच्या लोकांकडे पण पाहिलं. Amen. So today we are going to see about Joseph. तर आज आपण जोसेफाच्या जीवनाकडे बघणार आहोत. Amen. Turn me to Genesis 37. तर आपण उत्पत्ती ह्याचं 37 कडे बघूया. Turn me to Genesis chapter 37 verse 3. तर उत्पत्ती 37 आणि 3 वचन आपण बघूया. To 9. तर 3 अध्यायापासून तर 9 पर्यंत वाचूया. Now Israel loved Joseph more than all his children, because he was the son of his old age. Also he made him a tunic of many colors. But when his brothers saw that the father loved him more than all his brothers, they hated him and could not speak peaceably to him. तर इस्रायली याकोब सर्व मुलांपेक्षा योसेफावर अधिक प्रीती करीत असे, कारण तो त्याच्या म्हातारपणी मुला होता. त्यांनी योसेफाला एक विशेष सुंदर पायघोळ जागा दिला. आपल्या बापाला आपल्या इतर भावांपेक्षाही योसेफावर अधिक प्रीती करतो हे त्याच्या भावांना दिसले, म्हणून ते योसेफाचे द्वेष करू लागले. Now Joseph dreamt a dream and he told to his brothers and they hated him even more. आणि मग जोसेफानी जे स्वप्न पाहिला त्याच्याबद्दल त्याच्या भावांना सांगितलं, म्हणून भावांना अजून द्वेष व्हायला लागला. So he said to them, please hear this dream which I have dreamt. मग योसेफने आज भावांना असं म्हटले की मी जे काही स्वप्न पाहिलेलं आहे त्याच्याकडे लक्ष द्या, ते ऐका. There we were binding the sheaves in the field. Then behold, myself arose and stood upright, and indeed your sheaves stood all around and bowed down to my shelf. आपण सर्वजण शेतात गव्हाचे पेंडे बांधायचे काम करीत होतो, तेव्हा माझी पेंडे उठून उभी राहिली आणि तुम्हाला सर्व पेंड्यांच्या तिच्या भोवती गोळकर उभा राहिल्यावर त्यांनी माझ्या मेंढीला खाली वाकून नमन केले. And his brothers said to him, shall you indeed reign over us? हे ऐकून त्याच्या भावानी त्याला म्हणाले, याचा अर्थ तू आमच्यावरती राज होऊन आमच्यावरती राज्य करणार आहेस, तुला असं वाटते का? Or shall you indeed have dominion over us? So they hated him even more, and for his dream and for his words. त्याच्या त्याविषयी या स्वप्नामुळे तर त्याचे भाऊ आता त्याचं अधिकच द्वेष करू लागले. Amen. Joseph was very beautiful. He was loved by his father. We see in this passage, Joseph was very beautiful. He was very loving. He was the child of old age of Israel, and the brothers hated him very much. आणि याच्यामध्ये आपण बघतो की योसेफ जे आहे त्याच्या जे वडील होते ते खूप वयामध्ये असताना जोसेफ झालेला होता, म्हणून तो खूप बापाचा प्रेमळ असा मुलगा होता आणि तो दिसायला सुद्धा खूप सुंदर होता, म्हणून त्याचे जे भाव आहे ते त्याचा द्वेष करायचे. He dreamt a dream. मग जोसेफाला एक स्वप्न पडलं. And then the brothers started to hate him more. आणि जेवेळेस ते स्वप्न ते भावांना सांगितलं तर जोसेफावरती अजून जास्त त्याचे भाव द्वेष करायला लागले. And they said, are you going to reign on us? तर त्याचे भाऊ असं म्हटले जोसेफाला की तू काय आमच्यावरती प्रभुत्व करणार आहेस. This dream came to Joseph when he was 17 years old. आणि जोसेफाला हे स्वप्न पडलं जेवेळेस जोसेफ 17 वर्षाचा होता. When he was 17 years old. जेवेळेस 17 वर्षाचा होता. Then he dreamt another dream. आणि त्याच्यानंतर अजून एक स्वप्न असं पाहिलं. Then he told his brothers and said, look, I have dreamt another dream, and this time the sun, the moon and the 11 stars bowed down to me. नंतर योसेफाला आणखीन एक स्वप्न पडले, तेही त्यांनी आपल्या भावांना सांगितले. तो म्हणाला, मला आणखीन एक स्वप्न पडले, सूर्य, चंद्र
आकार तारे यांनी मला खाली वाकून नमन केलेले पाहिले. The sun and the moon were focusing upon his parents. आणि जे सूर्य आणि जे तारे आहेत ते त्याच्यावरती चमकत होते. And the 11th star speaks about his brothers. आणि जे 11 जे तारे आहेत ते त्याच्या भावाबद्दल आहे. That they would bow down and serve him. आणि ते त्याला नमन करतील आणि त्याचे अधीन होतील. So what happened? These brothers made a plan to kill Joseph. म्हणून हे भावानी एक योजना बनवली की ते योसेफाला ठार मारतील. But Reuben said, no, we shall not kill. पण रुबीन जे भाऊ होता तो म्हटला की नाही, त्याचा आपण घात करणार नाही. They stripped his clothes. आणि ते भावानी मिळून जोसेफाचे कपडे फाडून टाकले. And they sold him आणि जोसेफाला विकून टाकलं. to the Ishmaelites. आणि जे इश्माईलाईट होते त्याला विकून टाकलं. Look here, God gave a dream. आणि हे बघा इथे तर परमेश्वराने त्याला स्वप्न दिलेलं आहे. God gave a dream for his life. आणि त्याच्या जीवनासाठी एक स्वप्न दिलं परमेश्वराने. But now Joseph is being sold as a slave. पण जोसेफला तर इथं विकून टाकण्यात आलेलं आहे गुलाम म्हणून. In Egypt. इजिप्तमध्ये जे मिस्रमध्ये त्याला विकून टाकण्यात आलं. And he was in Potiphar's house. आणि तो पोटिफर असं जे मनुष्य होता त्याच्या घरात होता. He went in slavery. आणि तो गुलामीमध्ये गेला. He was abused. आणि त्याच्याबरोबर बऱ्याचशा वाईट गोष्टी घडले. False claim were put upon him. जे चुकीचे जे दोष आहे त्याच्यावरती लावण्यात आलं. Potiphar's wife tried to seduce him. आणि जे पोटिफराची जी बायको आहे त्यांनी चुकीचं दोष त्याच्यावरती लावलं. Wanted to have him. तर जे पोटिफरची बायको आहे त्याची इच्छा होती की जोसेफाला तिने ठेवून घ्यावं. Amen. And she put a false blame against Joseph. आणि जोसेफावरती तिने चुकीचं असं दोष लावला. But Joseph was faithful. पण जोसेफ जे आहे ते विश्वास योग्य राहिला. Because Potiphar had handed everything of his house into his hand. कारण पोटिफरांनी त्याचं जे काही आहे ते सर्व काही जोसेफच्या हातात दिलेला होता. And he said, no, I cannot do this with my master. तर मग जोसेफने सांगितलं की मी हे माझं जे मालक आहे त्याच्याबरोबर हे चुकीचं करू शकत नाही. See, we see the character and integrity of Joseph here. तर आपण इथं जे जोसेफ आहे त्याचं चरित्राबद्दल बघत आहोत. The character and integrity of Joseph. जे चरित्र आहे जे जोसेफाचं त्याच्याबद्दल. He stripped his clothes. His clothes were stripped, but he did not lose his character and integrity. आणि त्याचे जे कपडे आहे ते काढून टाकण्यात आला होता तरी त्यांनी त्याची जी मर्यादा आहे ते सोडली नव्हती. He did not strip his character and integrity. आणि त्याचं जे चरित्र आहे ते सोडलं नव्हता. Amen. No doubt he went through so many trials. आणि ह्याच्यामध्ये काही शंका नाही, बरेचसे वाईट गोष्टीमधून त्याला जावं लागलं. And finally he landed in the prison. आणि त्याला तुरुंगात पण टाकण्यात आलं. He was in the dungeon. आणि ते तुरुंगात सुद्धा होता. But remember, पण लक्षात ठेवा God was with him. पण परमेश्वर जे आहे तो त्याच्याबरोबर नेहमी होता. There was no man as Joseph as wise in Egypt. आणि जोसेफ जितकं ज्ञानी आहे तितकं ज्ञानी कुणीहीच त्या पूर्ण जगामध्ये नव्हतं. इजिप्तमध्ये जे मिस्र देश आहे त्याच्यामध्ये नव्हता. Amen. God was with him. कारण की परमेश्वर त्याच्याबरोबर होता. Amen. The presence of God makes a big difference in your life. आणि जे परमेश्वराची जी उपस्थिती आहे ते तुमच्यामध्ये खूप मोठा असा अंतर आणत असतं किंवा दाखवत असतं. The presence and the wisdom of God makes a big difference in your life. आणि जे परमेश्वराचं जी उपस्थिती आहे आणि जे परमेश्वराचं ज्ञान आहे ते तुमच्या जीवनामध्ये खूपच असं अंतर करत असतं. Bible says in Proverbs, wisdom shall multiply your days and add years to your life. आणि नीतिसूत्रामध्ये असं लिहिलेलं आहे जे ज्ञान जे आहे ते तुमचं वयामध्ये अधिक वाढ करणार आहे. And add years to your life. आणि तुमच्या जीवनामध्ये अधिक असे दिवस असं जोडून जातील. Amen. So we see Joseph in the dungeon, in the prison,
तर आपण जोसेफाला इथं तुरुंगात बघत आहे. But because of his character, his integrity, त्याचं जे चरित्र आहे आणि त्याची जे मर्यादा आहे, he found favor with the jailers also. आणि म्हणून तिथे जे कर्मचारी होते त्याच्याकडून त्याला Jailer. जे जेलर होते, जे तुरुंगाचं जे सुरक्षण करत असतात ते लोकांकडून त्याला पक्ष मिळाला. He had the liberty to move around. आणि त्याला तिथं फिरण्यासाठी त्याला मोकळकी मिळाली. And they made him overseer of the prison. आणि They gave him charge of the prison. आणि ते जे तुरुंग आहे त्याचा पूर्ण ताबा जे आहे त्याला देण्यात आलं. In the prison there was butler and the chief baker of Pharaoh. आणि ते तुरुंगामध्ये ते फरोनचे जे आहे ते मुख्य जे भट्ट असतो तो सुद्धा त्याच्याबरोबर होता. And they dreamt a dream. आणि त्यांनी एक स्वप्न पाहिलं. And they came to Joseph. आणि ते जोसेफाकडे आले. Joseph was able to interpret the dream for them. आणि जोसेफ जे आहे ते स्वप्नांचा अर्थ सांगू शकत होता. And they said that after 3 days you will see released. आणि जोसेफाने त्यांना सांगितलं 3 दिवसानंतर तुला मोकळकी भेटणार आहे, तू हे तुरुंगातून बाहेर असणार आहेस. But he said, don't forget when you are released. आणि मग जोसेफाने म्हटले की तू जेवेळेस बाहेर जाशील तेवेळेस मला विसरू नकोस. Accordingly the butler was released. आणि जेवेळेस जोसेफच्या म्हणण्यानुसार बटलरला सोडण्यात आलं. And at the time went on, Joseph was in prison for 2 years. आणि जसं वेळ गेला तसं मग त्याच्यानंतर सुद्धा जोसेफाला 2 वर्ष ते तुरुंगात राहावं लागलं. 2 years, 2 long years. 2 वर्ष खूप लांब असे 2 वर्ष. Oh Lord, how long? आणि मग परमेश्वर अजून किती वेळ? What I have done? मी असं काय केलेलं आहे? Why I am in this situation? मी या परिस्थितीमध्ये का आहे? But I tell you, God knows you from eternity. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की परमेश्वर तुम्हाला सर्व काळासाठी जाणून घेत आहे. He knows you from eternity. He knows you from eternity. सर्व काळासाठी परमेश्वराला तुमची ओळख आहे. Allow him to take time. He wants to shape your life. आणि परमेश्वराला वेळ घेऊ द्या, कारण की परमेश्वराला तुमच्या जीवनाला आकार द्यायची आहे. And let his plans come to pass. आणि त्याची जे काही योजना आहे ते तुमच्या जीवनात घडू द्या. Amen. So it took 2 long years for Joseph in prison. आणि जोसेफाला 2 पूर्ण असे मोठे वर्ष असं ते तुरुंगात राहावं लागलं. And in the meantime, Pharaoh who was in Egypt, आणि जे फेरो आहे जे मिस्र देशामध्ये होता, had a dream. त्याला एक स्वप्न पडला. He became distressed. आणि मग तो खूप बेचैन असं झाला. So they called all the wise men to interpret the dream. म्हणून जितके काही ज्ञानी लोक होते सगळ्यांना बोलवण्यात आलं याच्यासाठी की ते स्वप्नाचा अर्थ सांगतील. The butler remembered Joseph. मग त्यावेळेस जे भट्ट होता त्याला जोसेफाची आठवण आली. And he said, there is a man मग त्यावेळेस ते म्हटलं की तिथे एक मनुष्य आहे who can interpret the dream. जे तुमचं जे स्वप्न आहे त्याचा अर्थ सांगू शकतो. Amen. So they brought Joseph to Pharaoh. मग जोसेफाला फेरोनच्या समोर आणण्यात आलं. And Joseph interpreted the dream for Pharaoh. आणि जोसेफ जे आहे ते फेरोनला स्वप्नाचा पूर्ण अर्थ सांगितलं. We read, you can read that in Genesis. As you read, you see that there were 7 weak calves and ugly calves, cows. आणि जेवेळेस तुम्ही उत्पत्तीमध्ये पुढे वाचता त्यावेळेस तुम्ही ते वाचू शकता की तिथे असे 7 गायी होते जे पूर्ण म्हणजे एकदम वीक आणि ugly, जे दिसायला खूप वेगळे म्हणजे खूप खराब दिसत होते आणि त्यांना खायला सुद्धा नव्हता. म्हणजे and there were seven that were strong. आणि जे बाकीचे 7 होते ते खूप दुष्टपुष्ट होते. And Joseph interpreted the dream in this way, saying that the 7 years will be the year of famine and 7 years will be the year of abundance. आणि जोसेफानी मग ते स्वप्नाचा अर्थ सांगितलं की 7 वर्ष जे आहे ते दुष्काळीचं असणार आहे आणि 7 वर्ष जे आहे ते भरपुरीचं असणार आहे. And he said that the Pharaoh should appoint somebody who will take care. मग
त्यांनी सांगितलं फरोनला गरज आहे की त्यांनी कुणाला तरी अधिकारामध्ये आणावं. Amen. But God was with Joseph. पण परमेश्वर जे आहे ते जोसेफ बरोबर होता. Pharaoh recognized the presence of God. आणि फरोननी परमेश्वराची जी उपस्थिती आहे त्याला ओळखलं. He recognized the wisdom that Joseph had. आणि जे जोसेफाकडे जे ज्ञान होता त्याला फरोनी ओळखलं होता. And whatever Joseph did prosper. आणि जे काही जोसेफानी केलं ते आशीर्वादित झालं. Joseph became prosperous. आणि जे जोसेफ आहे ते खूप धनवान झाला. He had power. आणि त्याच्याकडे सामर्थ्य होता. He became next to Pharaoh. आणि ते फारोच्या नंतर दुसरा असा व्यक्ती झाला. And suddenly days went on. आणि काही दिवस असंच निघून गेले. Joseph was 30 years old. आणि योसेफ जे आहे ते 30 वर्षाचा होता. And this promised to come to pass to 13 years. आणि हे जे परमेश्वराने जे अभिवचन दिलेलं आहे ते कार्यात येण्यासाठी 30 वर्ष घडले. 17 years he dreamed. 17 वर्षापर्यंत तो स्वप्न पाहत होता. And it took 13 years. आणि उरलेले 13 वर्ष लागले. He waited for 13 years. आणि त्याला 13 वर्ष जे आहे थांबावा लागला. And he saw the manifestation. मग त्यांनी जे परमेश्वराचं कार्य आहे ते होताना The पाहिलं. dream came to pass. आणि जे स्वप्न त्यांनी पाहिलेलं होतं He ते was there 30 years old when he was made the governor of Egypt. आणि जेवेळेस तो अधिकारामध्ये आला तेवेळेस तो 30 वर्षाचा होता. Amen. So there was a great famine in Egypt. आणि जे मिस्र देश आहे त्याच्यामध्ये खूप असं दुष्काळ आला. 7 years of famine. 7 वर्षाचा असा दुष्काळ होता. Before that there was lot of abundance. 7 years of lot of abundance. आणि त्याच्या अगोदर जे 7 वर्ष होते ते भरपुरीचं होता. And Joseph was very wise. आणि जोसेफ जे आहे ते खूप ज्ञानी होता. Amen. He stored up the grain for the famine. आणि त्यांनी जे आहे ते धान्य जे आहे ते साठवून ठेवला होता दुष्काळासाठी. He made provisions for the famine. आणि जे दुष्काळ येणार आहे त्याच्यासाठी त्यांनी अगोदरच तयारी केलेली होती. You know, God sent Joseph before. आणि परमेश्वराने जोसेफाला अगोदरच पाठवलं होतं. You see here, आणि तुम्ही पाहत आहात तिथे God already made provisions for Israel. आणि परमेश्वराने अगोदरच इस्रायली लोकांसाठी पुरवठा केलेला होता. For the children of Israel. याच्यासाठी की इस्रायलचे जे लेकरं आहे त्यांच्यासाठी. So there was a great famine. आणि तिथे खूप असा मोठा दुष्काळ होता. And all the people, surrounding people, came to buy grains. आणि जे अवतीभोवतीचे जे काही लोक होते ते सगळे ते धान्य विकत घेण्यासाठी आले. They came to Joseph. ते जोसेफाकडे आले. Even Jacob heard that there was a grain, and he sent his children to buy grains from Egypt. जेकबनी पण हे ऐकलं म्हणून त्यांनी स्वतःचे जे लेकरं आहे ते जोसेफाकडे पाठवले धान्य विकत घेण्यासाठी. So these brothers came to Joseph. मग जोसेफचे जे भाव आहे ते जोसेफापर्यंत आले. He recognized them. त्यांनी त्यांची ओळखलं. But he showed as if he did not recognize them. पण त्यांनी असं दाखवून दिलं जसं काही त्याला आठवणच नाहीये. They said that we have come to buy grains. आणि त्याचे भाऊ म्हटले की आम्ही धान्य विकत घेण्यासाठी आलेलो आहोत. We were 12 brothers, but one is no more. And we now here we are 10 and one is at home. तर आपण जे सगळं मिळून 12 भाऊ असं होतो. एक तर राहिला नाही आमच्या बरोबर आणि एक भाऊ जे आहे ते घरी राहिला म्हणून आता आम्ही 10 जे आहोत आता आलेलो आहोत. But Joseph said, unless and until you bring back the other one. आणि जोपर्यंत तो जो धाकटा भाऊ आहे त्याला तुम्ही घेऊन येणार नाही, I will not release you. मी तुम्हाला सोडणार नाही. And the younger one was Benjamin. आणि जे धाकटा जे होता त्याचं नाव बेंजामिन होता. He was Benjamin. त्याचं नाव बेंजामिन होतं. Joseph's brother. तो जोसेफचा भाऊ होता. He loved him very much. आणि जोसेफ जे आहे त्याच्यावरती खूप प्रेम करत होता. And then he loaded them with the livestock, with the grain, everything what they needed for the journey, the stock. आणि त्यांच्या प्रवासासाठी आणि त्यांच्या जीवनाला लागणाऱ्या प्रत्येक गोष्टी त्याला देऊन त्यांनी पुरवठा केला.
They went to their father. मग त्यांनी त्यांच्या पित्याकडे गेले They told all the story. आणि त्यांनी पूर्ण जे गोष्ट आहे ते जे काही घडलं ते सांगितलं. And they said, this time we will not go without taking Benjamin. मग ह्या वेळेस आम्ही बेंजामिनला घेतल्याशिवाय जाणार नाही. Jacob became very distressed in his heart. आणि जे जेकब आहे त्याला खूप थोडंसं वाईट वाटायला लागलं की आता मुलाला पाठवावं लागेल म्हणून. Amen. And he said, no, you have already taken Joseph. Joseph is no more. And this time you want to take Benjamin. तर तुम्ही याच्या अगोदर जोसेफला घेऊन गेलेला आहात, आता जोसेफ तर आपल्याबरोबर नाही आहे, तर आता तुम्हाला बेंजामिनला पण घेऊन जायचं आहे का? So everybody said, we stand as guarantee. तर सगळे भाऊ म्हटले की नाही, हे वेळेस आम्ही खात्री पटवून देत आहे की आम्ही त्याच्याबरोबर आहे. Judah said, no, I stand as guarantee. तर त्याचा दुसरा भाऊ पण म्हटला की नाही, मी पण आहे यांच्याबरोबर, मी पण. I guarantee you that this thing will not happen. आणि जे जोसेफा बरोबर घडलेलं आहे ते बेंजामिन बरोबर नाही घडणार. So they went back to Egypt. ते मिस्रला परतले. Then Joseph invited them for a feast to dine at his table. आणि जे जोसेफ जे आहे ते भावांना मेजबानीसाठी बोलवलं. They ate together. They ate and drank together. ते सर्व एकत्र येऊन त्यांनी खाणं पिणं केलं. He started weeping. मग ते रडायला लागलं. And he just hugged them and embraced them. आणि मग त्यांनी सगळ्यांना मिठी मारली. Amen. Abraham had every chance and every opportunity for resentment, to take revenge. आणि जे जोसेफ जे आहे त्याच्याकडे सर्व कारण होते की ते बदला घेऊ शकला असता. But he chose forgiveness. पण तरी त्यांनी क्षमा दिली. He chose forgiveness rather than resentment. पण त्यांनी निवड केली की तो क्षमा करेल, बदला घेणार नाही. He forgave his brothers. आणि त्यांनी त्यांच्या भावांना क्षमा केलं. Then he asked his brothers to get Jacob also. मग त्यांनी जोसेफला पण आणण्याचा आग्रह केला. When Jacob heard about Joseph, he was very happy. आणि जेवेळेस जे जोसेफचे वडील आहे त्यांनी जोसेफाबद्दल ऐकलं तर त्यांना खूप आनंद झाला. And Jacob with 70 of his children and grandchildren came to Egypt. आणि जे जॅकब जे आहे त्याचे 70 असे त्याचे मुलं आणि त्याच्या मुलांचे मुलं मिळून ते सर्व मिस्र देशात आले. He said to Pharaoh about his parents, his brothers. आणि त्यांनी फारोला त्याच्या भावांबद्दल सांगितलं. And they found favor from Pharaoh. आणि फराऊनकडून त्यांना पक्ष मिळाला. Pharaoh gave him the best land in Goshen. आणि जे फराऊन जे आहे त्याला असं अद्भुत असं चांगलं असं जमीन त्यांना दिलं. Amen. And they prospered. आणि ते अधिकाने अधिक समृद्ध and grew. आणि ते वाढले. And Joseph was the governor at that time. आणि जे जोसेफ जे आहे ते अधिकारामध्ये होता मिश्र देशामध्ये. God changed the situation for good. आणि परमेश्वराने जे आहे ते परिस्थिती चांगल्यासाठी बदलून टाकलं. You may see your position in trials and tribulation. आता तुम्ही तुमचं जे जीवन आहे ते समस्यामध्ये पाहत असाल. But everything will change for the glory of God. पण सर्व काही बदलणार आहे परमेश्वराच्या महिमेसाठी. The plan and the purpose that God has for you will always come to pass. Amen. आणि परमेश्वराची जी योजना तुमच्या जीवनामध्ये आहे ते नक्कीच ते पूर्ण होणार आहे. It will not differ. आणि ते नाहीसा असं होणारच नाही. Allow God to change you from the inside out. आणि परमेश्वराला आज्ञा द्या की परमेश्वर येऊन तुम्हाला आतून बाहेर बदलेल. Allow God to change your life. आणि परमेश्वराला अनुमती द्या की तुमचं जे जीवन आहे ते बदलून टाकण्यासाठी. Align your will with the will of God. आणि तुमचं जे काही इच्छा आहे ते परमेश्वराच्या इच्छा बरोबर जुळू द्या. Amen. Amen. So we see the life of Joseph. तर आपण जोसेफाच्या जीवनाकडे पाहिलेलं आहात. How God changed his life. तर परमेश्वराने कसं त्याचं जीवन बदलून How टाकलं the promise came to pass. आणि कसं परमेश्वराने दिलेलं अभिवचन पूर्ण झाला. Joseph became the governor.
आणि जे जोसेफ जे आहे ते अधिकारामध्ये आला मिस्र देशामध्ये, he not only saved his family, आणि त्यांनी त्याचा परिवार ला सोडवला, but he saved many nations. आणि फक्त त्याच्या परिवाराला नव्हे तर ते बरेचशे राष्ट्रांना त्यांनी सोडवला. Many nations came to buy grain from Joseph. बरेचसे राज्य जे आहे ते त्याच्याकडे धान्य घेण्यासाठी आले. Amen. And the plan and the purpose that God had for Joseph came to pass. आणि जे परमेश्वराची जी योजना होती ते त्याच्या जीवनामध्ये पूर्ण झाली. So it took 13 years for Joseph. म्हणून जोसेफाला इथं 13 वर्ष लागले. When he saw himself in that position. आणि त्या अधिकारामध्ये ज्यावेळेस जोसेफ होता त्याला 13 वर्ष लागले होते. Amen. Your breakthrough is in your mouth. आणि तुमचं जे जीवनाचं जे बदल आहे ते तुमच्या मुखामध्ये आहे. Your words have the power to create or destroy. आणि तुमच्या शब्दांमध्ये ते सामर्थ्य आहे, तुम्ही घडू शकता किंवा मग त्याचा नाश करू शकता. Amen. Your confession will give you the possession. आणि तुमचं जे अंगीकार आहे तुम्हाला ते मिळवून देऊ शकतो किंवा ते नाही मिळवून देऊ शकत. So don't start grumbling and murmuring. तर तुम्ही कुरकुर करणं किंवा किटकिट करणं हे बंद करा. Wait on the Lord. तर परमेश्वरावरती थांबून राहा. And it shall come to pass. आणि नक्कीच हे तुमच्या जीवनामध्ये घडून येणार. Amen. Amen. James, turn me to James 1:2-4. Turn me to James 1:2-4. तर आपण याकोबकडे बघूया. याकोब 1 अध्याय 2 ते 4 वचन. My brethren, count it all joy when you fall into various trials, knowing that the testing of your faith produces patience. But let patience have its perfect work, that you may be perfect and complete, lacking nothing. याकोब याचा 1 अध्याय 2 वचनापासून. माझ्या बंधूंनो, ज्या ज्या वेळी तुमच्यावर निरनिराळे परीक्षा येतील तेव्हा तुम्ही स्वतःला अत्यंत सदैवी समजा, कारण तुम्हाला माहिती आहे की माझ्या विश्वास परीक्षेमुळे धीर निर्माण होते आणि त्या धीराला परिपूर्ण काम करू द्या, यासाठी की तुम्ही प्रौढ, परिपूर्ण व कोणत्याही बाबतीत कमतरतात नसलेले असे व्हावे. Amen. Amen. You got to be patient. तर तुम्हाला इथं धीरामध्ये राहण्याची गरज आहे. No matter what the situation is, आणि तुमच्या जीवनामध्ये जे काही परिस्थिती असेल God will change for your good. आणि परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये ते चांगल्यासाठी बदलणार आहे. It will shape you from the inside out. आणि परमेश्वर त्याची रचना करणार आहे की तुम्हाला आतून बाहेरपर्यंत वेगळं निर्माण करणार. Amen. You may see the success of when you see the success of the people in the world. आणि जेवेळेस तुम्ही हे जगाच्या लोकांचं यश बघत असता, You may appreciate it, तर तुम्ही त्या गोष्टीचं वाहवाही करत असाल. but you may also doubt and grumble. पण त्यावेळेस तुमच्या मनामध्ये कुठं ना कुठं संशय पण येत असेल. And you may say how that person are blessed. आणि तुम्ही असं म्हणू शकता की ते लोक कसं आशीर्वादित आहेत. But remember, तर हे नेहमी लक्षात ठेवा, in real life, आणि खरं पाहता आपल्या जीवनामध्ये their soul is empty. आणि त्यांचं जे मन जे आहे ते खाली आहे. Their heart is deceitful. आणि त्यांचं जे हृदय आहे ते गोंधळात आहे. The spirit is dried up. आणि त्यांचं जे आत्मा आहे ते पूर्ण सुकलेलं आहे. The presence is not there with. The presence of God is not with them. आणि परमेश्वराची उपस्थिती त्यांच्याबरोबर नाही. They may be winning from the outside. आणि बाहेरून असं वाटत असेल ते जिंकत आहेत. They may be winning from the outside. ते बाहेरून ते जिंकत असतील, But from the inside they are weeping. पण आतून ते रडत आहेत. Amen. Amen. So try to trust God. तर परमेश्वरावरती नियमित विश्वास ठेवा And believe आणि विश्वास करा that it will come to pass. आणि जे काही परमेश्वरांनी सांगितलेलं आहे ते कार्यात येणारच. Today we learned about Joseph. तर आज आपण जे आहे ते जोसेफाबद्दल शिकलेलो आहोत. We are going to see more deeper तर आपण अधिक आणि अधिक खोलवर बघणार आहोत. as God enables and leads me. आणि जसं परमेश्वर मला चालवेल तसं. The Bible says there are certain the Bible says in Ephesians 6:12, for we wrestle not against blood and flesh, but against principalities, powers, and spiritual hosts of wickedness in heavenlies.
तर बायबलमध्ये असं लिहिलेलं आहे की आपलं जे युद्ध आहे ते हे शरीराबरोबर किंवा मांसबरोबर नाही, पण जे आत्मिक जे आत्मे आहेत त्यांच्याबरोबर आहे. Amen. There are spiritual hosts and wickedness in heavenly places. आणि जे स्वर्गीय स्थानामध्ये जे आत्मिक गोष्टी आहेत त्याच्याबरोबर आपली लढाई That आहे. will stop your blessings. जे आपले जे आशीर्वाद आहे ते थांबवत असतात. And you got to be alert. आणि ह्याच्यासाठी तुम्हाला सावध राहण्याची You गरज got आहे. to be discerning. ह्याच्यासाठी तुम्हाला ओळखण्याची गरज आहे. Amen. God has already answered your prayer. आणि परमेश्वराने जे आहे ते अगोदरच तुमच्या जे प्रार्थनेचं उत्तर दिलेलं आहे. And He has dispatched angels आणि त्यांनी जे देवदूत आहे त्यांना आज्ञा सुद्धा दिलेली आहे. to bring forth the message. आणि जे काही स्वार्थ आहे ते पुढे आणण्यासाठी. But there are principalities, powers, and that is trying to hinder. पण असे काही सामर्थ्य आहे जे अडथळा आणण्याचा प्रयत्न करत आहेत. And we are going to see that later on. आणि ते आपण पुढे बघणार आहोत. Amen. आमेन. One thing I want to tell you. तर एक गोष्ट मला तुम्हाला सांगायचं आहे. Not everyone that comes across you are from God. आणि जे काही लोक तुमच्या जीवनामध्ये येत असतात ते सर्व काही परमेश्वराकडून नसतील. The devil also may come and transform himself as angel of light. आणि जे सैतान जे आहे ते स्वतः तुमच्याकडे येऊन ते एक देवदूतासारखं तुमच्या समोर प्रकट होऊ शकतो. Amen. Amen. Not all people are from God. सर्व जे लोक आहे ते परमेश्वराकडून नसतात. Some people are sent by the devil. आणि काही जे लोक आहे ते सैतानाकडून पण आहेत. The devil use people आणि जे सैतान जे आहे ते मनुष्याचा वापर करत असतो. to have his hold in the life. ह्याच्यासाठी की ते लोकांच्या जीवनामध्ये कार्य करावं म्हणून. Amen. You got to be wise तर तुम्हाला इथं एकदम बुद्धिमान असं बनायचं आहे. and ask God for discernment. आणि परमेश्वराकडून तुम्हाला जे खरं आणि खोट्याचं जे आत्मा आहे ते ओळखण्याची ओळख जी आहे ते मागण्याची गरज आहे. Amen. आमेन. It's very important for discernment. आणि चांगले आणि वाईटची जी ओळख आहे ते ठेवणं खूप गरजेचं आहे. Unless you know the word of God, आणि जोपर्यंत तुम्हाला परमेश्वराचं वचन माहिती नाही, unless you are rooted and established in the word, आणि जोपर्यंत तुम्ही मुळलेले नाहीये परमेश्वराच्या वचनामध्ये, you will not succeed. तर तुम्ही जे आहे ते सफल होणारच नाही. In Hosea we see it says my people lack because of lack of knowledge. आणि होसायामध्ये असं लिहिलेलं आहे की माझ्या लोकांचं जे नाश आहे ते ज्ञानाची कमीमुळे होत आहे. The devil uses your knowledge, your ignorance. आणि जे सैतान जे आहे ते तुमचं ज्ञानाचं जे कमतरता आहे त्याच्याद्वारे तो कार्य करत असतो. So do not be ignorant. तर म्हणून दुर्लक्ष करू नका. Redeem your time. तर तुमचं जे वेळ आहे ते चांगल्या रीतीने वापर करा. Renew your mind with the word of God. आणि तुमचं जे मनाचं नवीनीकरण वचनाद्वारे करा. Seek God. आणि परमेश्वराचा शोध घ्या. Align your word with the will of God. आणि परमेश्वराच्या वचनानुसार तुमची इच्छा आणा. God's plan for you are good आणि परमेश्वराची जी योजना आहे ते तुमच्यासाठी चांगली आहे. and always good. आणि ते नेहमी चांगलेच आहे. Amen. आमेन. Don't seek the gift but seek the giver. आणि जे देणारा जे Don't seek the जे gift. गोष्टी दिलेल्या आहेत त्याचा शोध करू नका, पण ते देणारा आहे त्याचा शोध घ्या. Amen. आमेन. Amen. So next Sunday, see you again. तर पुढच्या आठवडी आपण परत भेटूया. And I will show you many things from the Bible. आणि बायबलमधून बरेचशा गोष्टी आपण शिकणार आहोत. We will see about Daniel. तर आपण दानिएल बद्दल शिकूया. And there are many people. आणि बरेचशा लोकांबद्दल आपण Samson. सॅमसन आहे. Many people. बरेचसे लोक. Remember. तर लक्षात ठेवा. Even Jesus. येशू ख्रिस्त पण. Even God had to pay a great price.
आणि परमेश्वराला पण अशी मोठी अशी दाम चुकावं लागलं. You are precious to God. आणि तुम्ही जे आहे ते परमेश्वराला खूप मौल्यवान आहात. Amen. God had to give His Son to die for you. आणि तुमच्यासाठी परमेश्वराला स्वतःच्या मुलाला देण्याची गरज पडली. To restore you back into the family. याच्यासाठी की तुम्हाला परत त्याच्या परिवारामध्ये आणण्यासाठी. And Jesus had to die for on the cross. आणि येशू ख्रिस्ताला ते क्रूसावरती मरण घ्यावं लागलं. Amen. So you are precious unto God. तर म्हणून तुम्ही खूप मौल्यवान आहात परमेश्वरासाठी. Amen. You are pearl of great price. आणि तुम्ही जे आहे ते खूप असे मोलाने विकत घेतलेले मोती आहात. So don't forget. Don't dishonor God. तर म्हणून जे परमेश्वराचा अनादर करू नका. Don't displease Him. तर परमेश्वराचा अनादर करू नका. Learn from the life of a farmer. आणि जे शेतकरी आहे त्याच्या जीवनाकडून शिका. A farmer, he sows the seeds आणि जे शेतकरी आहे ते बी टाकतो and he waits patiently आणि तो थांबलेला असतो for the harvest. आणि कापणी येईपर्यंत तो थांबून असतो. Be patient. म्हणून धीर धरा. Amen. Everything will work for your good. आणि सर्व काही जे आहे ते तुमच्या चांगल्यासाठी घडणार. I hope you are blessed. आणि मी विश्वास करते तुम्ही सगळे आशीर्वादित झालेला आहात. Continue with me next Sunday also आणि पुढच्या आठवडी पण आपण सोबत राहूया and we will see deeper. आणि आपण अधिक आणि अधिक खोलवर बघू. Anyone who has not accepted Jesus as the Lord and Savior, आणि आतापर्यंत जे कोणी येशू ख्रिस्ताला त्याचं वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकारलेला नसेल, I invite you तर मी तुम्हाला आमंत्रण देत आहे to accept Jesus as your Lord and Savior. आज मी आमंत्रण देत आहे की येशू ख्रिस्ताला तुम्ही तुमचं जे तारणारा म्हणून स्वीकार करा. Surrender your life to Jesus. आणि तुमचं जे जीवन आहे ते येशू ख्रिस्ताला देऊन टाका. The word that you heard आणि जे काही वचन तुम्ही ऐकलेलं आहात is very near to your mouth आणि ते तुमच्या मुखावाटेचं खूप जवळ आहे and it's in your heart. आणि ते तुमच्या हृदयामध्ये आहे. And that is the word of truth that we preach. आणि तेच खरं आहे जे आम्ही तुम्हाला शिकवत आहे. That if you believe, that if you confess with your mouth आणि जर तुम्ही तुमच्या तोंडाने अंगीकार जर केला the Lord Jesus Christ, जे येशू ख्रिस्त the Lord Jesus Christ, की येशू ख्रिस्त तुमचा परमेश्वर आहे म्हणून, and confess with your mouth आणि जर तुम्ही तुमच्या मुखावाटे जर त्याचा अंगीकार जर केला that He is the Son of God, आणि ते तो परमेश्वराचा पुत्र आहे you म्हणून, shall be saved. तर तुमचा उद्धार नक्कीच आहे. Call upon Him त्याच्या नावाने हाका मारा and you shall be saved. आणि तुमचा उद्धार होईल. Thank you. धन्यवाद. God bless you. आणि परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो. आमेन.